नमस्कार मित्रांनो, मी मनोज चौधरी तुम्हा सर्वांचं मराठी इंजिनिअरिंगमध्ये खूप खूप स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, ऑब्व्हियसली तुम्हाला टायटलवरनं तर समजलंच असेल. पण आपण जो कन्सेप्ट आता शिकणार आहोत त्याचा मी एक प्रोग्राम लिहितो आणि त्या प्रोग्रामवरनं तुम्हाला समजेल की जो कन्सेप्ट आपण शिकणार आहोत त्याचा किती इम्पॉर्टन्स आहे, बरोबर? सुरू करूयात. मी डेव्ह C++ नावाचे सॉफ्टवेअर आपण कोडिंग करतो, बरोबर? आता ते ओपन केलं. आता नवीन फाईलमध्ये आपण एक प्रोग्राम लिहू, बरोबर? आता आपल्याला प्रोग्राम काय लिहायचा आहे मित्रांनो? आपल्याला 5 वेळेस ॲडिशन करायचे आहे, बरोबर? म्हणजे आपल्याला 2 नंबरची 5 वेळेस ॲडिशन करायची आहे. म्हणून आपलं ते स्टेटमेंट मी इथे लिहितो. ते कमेंट करतो मी, म्हणजे आपल्याला एरर येणार नाही. आपल्याला काय करायचंय, तर 5 टाइम्स आपल्याला हे करायचं आहे, ॲडिशन करायची आहे, बरोबर? म्हणून मी आता ते इथे प्रोग्राम स्टेटमेंट लिहिलं, बरोबर? आता आपल्या प्रोग्रामची सुरुवात कशी होते, तर हॅश इन्क्लूड नावाच्या प्री प्रोसेसर डिरेक्टिव्हचा वापर करून आपण stdio.h नावाची हेडर फाईल इन्क्लूड करून घेतो, बरोबर? stdio.h हे तुम्हाला माहितीच असेल, बरोबर? त्यानंतर आपलं इथे इन्क्लूडची स्पेलिंग मिस्टेक झाली. हॅश इन्क्लूड INCLUDE, बरोबर? त्यानंतर ते असतं म्हणजे व्हॉइड मेन नावाचं फंक्शन. आता मी तुम्हाला सांगितलंय मित्रांनो, मेन हे अतिशय महत्वाचं फंक्शन असतं. नावातच आहे बघा, त्याचं नावच मेन आहे. मेन म्हणजे काय, याच फंक्शन पासून प्रोग्रामची बॉडी स्टार्ट होते, म्हणजे स्टार्ट पण इथून होते आणि एंड पण इथूनच होते, बरोबर? आता आपल्याला काय करायचं आहे, तर ऍडिशन करायची आहे ना, तर आपल्याला व्हॅरिएबल आपण डिक्लेअर करू, बरोबर? म्हणून आपण इंटिजर डेटा टाइपचे 3 व्हॅरिएबल घेऊ, बरोबर? म्हणजे पहिल्या नंबरसाठी ए, त्यानंतर दुसऱ्या नंबरसाठी बी, त्यानंतर दोघांची ऍडिशन स्टोअर करण्यासाठी सी नावाचं आपण व्हॅरिएबल घेतलं, बरोबर? आता समजा आपण ए वरती आपण एक व्हॅल्यू असाइन करून देऊ. ए वरती समजा आपण 10 व्हॅल्यू स्टोअर केली. त्यानंतर बी वरती आपण समजा आपण 20 व्हॅल्यू स्टोअर करून दिली, बरोबर? आता आपल्याला यांची ऍडिशन करायची आहे आणि ती ऍडिशन आपल्याला सी वरती स्टोअर करायची आहे, बरोबर? म्हणून आपण ए प्लस बी करू आणि ती जी ऍडिशन होईल ती सी वरती स्टोअर होईल, बरोबर? मग आपल्याला ती डिस्प्ले करायला लागेल ना, म्हणून आपण प्रिंटफ फंक्शनचा यूज करू, बरोबर? आता प्रिंटफ फंक्शनच्या मदतीने आपण त्या दोघांची ऍडिशन, आता आपण मेसेज एकदम भारी पद्धतीने देऊ मित्रांनो. म्हणजे आपण मेसेज असा आला पाहिजे आपल्याला की 10 प्लस 20 इज इक्वल टू 30, बरोबर? असं आपल्याला आउटपुट पाहिजे. म्हणून आपल्याला कसं लागेल तर %d प्लस %d. आता पर्सेंट डी काय आहे, तर पर्सेंट डीच्या जागेवर आपल्याला जे व्हॅरिएबल ज्या व्हॅल्यू असते त्या डिस्प्ले होतील, बरोबर? आता पर्सेंट डीला काय म्हणतात, तर फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणतात. जर तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे काय तर माहित नसेल, याची डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून घ्या. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, बरोबर? आता हा, तर आपल्याला आता आउटपुट कसं पाहिजे, तर म्हणजे 10 प्लस 20 इज इक्वल टू 30 असं आलं पाहिजे, बरोबर? म्हणून आपण आता इथे पहिली व्हॅल्यू कोणती आपली ए आहे, त्यानंतर दुसरी व्हॅल्यू आपली बी आहे, त्यानंतर तिसरी व्हॅल्यू आपल्याला सी आहे, बरोबर? झालं आपलं मित्रांनो. एकदा हे झालं. आता मी याला सेव्ह करतो आणि त्यानंतर आपण समजा मी इथं शॉर्ट मध्ये नाव देतो, .c नावाचं आपलं एक्सटेन्शन असतं आणि इथे ऑल फाईल्स आपण सिलेक्ट करतो, बरोबर? आणि आता आपण इथे समजा सेव्ह केलं. आता मी याला रन करतो, बरोबर? तर बघू आपलं प्रोग्राम आउटपुट, हे बघा आला आपलं आउटपुट. म्हणजे काय, तर 10 प्लस 20 इज इक्वल टू 30 असं आपण लिहिलेलं आहे ना. म्हणजे पर्सेंटीच्या जागेवर पहिला 10 आला, त्यानंतर ह्या दुसऱ्या पर्सेंटीच्या जागेवर 20 आला आणि त्यानंतर सी. म्हणजे बघा आपण काय पहिले ए ची व्हॅल्यू डिस्प्ले केली, त्यानंतर बी ची केली, त्यानंतर सी ची केली, म्हणून आपलं आउटपुट बरोबर आलं, बरोबर? आता आपल्याला काय करायचं, आपलं स्टेटमेंट काय आहे, 5 टाइम्स, म्हणजे आपल्याला 5 वेळेस असं परफॉर्म करायचे आहे ना, म्हणून आपल्याला ह्याच लाईन परत लिहावं लागतील, बरोबर? मग आता आपण त्या पुन्हा लिहू. मी त्या पुन्हा इथे समजा हे करतो आणि ते आपण समजा फक्त व्हॅल्यू चेंज करू, बरोबर? आता मी ते पुन्हा टाईप केलं असतं, पण ती व्हिडिओची लेंथ असेल, ती पुन्हा मोठी होऊन जाईल, बरोबर? म्हणून मी आता टाईप नाही केलं, ते कॉपी पेस्ट केलं, बरोबर? समजा आपण इथे फक्त व्हॅल्यू स्टोअर म्हणजे व्हॅल्यू चेंज करून देऊ, बरोबर? बाकी सर्व असेल ते सेम असेल, बरोबर? आता हे बघा, आता आपण समजा इथे 45 प्लस 89 केलं आणि त्यानंतर मी पुन्हा याला सेव्ह करतो आणि रन करतो, बरोबर? आता आपलं जे आउटपुट असेल ते 2 नंबर आलं पाहिजे, बरोबर? आता किती, 45 आणि 89 किती झाले, 134, बरोबर? म्हणून आपलं आउटपुट एकदम प्रॉपर आले मित्रांनो. आता आपल्याला पुन्हा ते करावं लागेल ना, म्हणजे 5 वेळेस करायचं आहे ना, म्हणून आपण याला 5 वेळेस करू, बरोबर? 2 वेळेस झालंय, हे तिसऱ्यांदा, त्यानंतर 4, त्यानंतर 5, बरोबर? आता याला मी नीट प्रॉपर फॉर्मॅट करतो. हे लिहायचं मित्रांनो, म्हणजे एक प्रॉपर लिहायचं, म्हणजे आपल्याला कोड एकदम व्यवस्थित वाचता येतो, बरोबर? आता आपण समजा इथे डायरेक्ट असं लिहिलं तर ते एकदम व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे असं म्हणजे जे कोडिंगचे स्टँडर्ड्स असतात, म्हणजे स्पेस, आता एक नवीन ओळीला स्पेस आला पाहिजे, म्हणजे टॅब देऊन, तर ते सर्व बघून घ्या. आता हे बघा, आपण 5 वेळेस लिहिलं. आता इथे प्रत्येक ठिकाणी आपण व्हॅल्यू बदलू. समजा इथे काही व्हॅल्यू द्या मित्रांनो तुम्ही. इथे 70 दिला, त्यानंतर इथे समजा आपण 90 देऊन दिला, बरोबर? त्यानंतर समजा आपण इथे समजा एखादी ऑड व्हॅल्यू देऊन पाहू आपण. समजा इथे 33 दिला
आणि त्यानंतर इथे समजा 29 दिलं बरोबर. आणि इथे समजा आपण एक काही व्हॅल्यू दिली, तर इथे समजा आपण 100 दिली आणि इथे आपण समजा 900 देऊन दिली बरोबर. हा, तर आता आपण याला सेव्ह करू. आता आपलं आउटपुट किती वेळेस आलं पाहिजे मित्रांनो? 5 वेळेस बरोबर. आता हे बघा आपण 5 वेळेस लिहिलं ना, 1 2 त्यानंतर हे 3. हे बघा हे पहिल्यांदा लिहिलं आपण, त्यानंतर हे दुसऱ्यांदा लिहिलं, त्यानंतर हे तिसऱ्यांदा लिहिलं आणि त्यानंतर हे चौथ्यांदा लिहिलं, त्यानंतर हे 5व्यांदा बरोबर. आता आपलं आउटपुट किती वेळेस? 5 वेळेस आपल्याला, म्हणजे एवढे हे जे नंबर्स आपण डिफाईन केलेले आहे, या सर्व नंबरची आपल्याला ऍडिशन डिस्प्ले झाली पाहिजे बरोबर. आपण आता याला कंपाईल प्लस रन करूयात बरोबर. आला आउटपुट आपला मित्रांनो. हे बघा आता प्लस म्हणजे 10 + 20 किती झाले? 30. त्यानंतर 45 + 89 किती झाले? 134 झाले बरोबर. त्यानंतर 70 + 90 किती झाले? 160 झाले बरोबर. त्यानंतर 33 + 29 किती झाले? 62 झाले. आता ही ऍडिशन तुम्ही कॅल्क्युलेटरवर करून बघा, प्रोग्रामिंग लँग्वेज काय आपली चुकणार नाही. हे एकदम प्रॉपर उत्तर आहे मित्रांनो. हे बघा आता आपले तर आता हे काय केलं आपण, इथे आपलं स्टेटमेंट, हे जे आपलं स्टेटमेंट आहे हे पूर्ण झालं का? तर हे बघा आपली 5 वेळेस ऍडिशन आली ना मित्रांनो, म्हणून आपली 5 वेळेस ऍडिशन आली बरोबर. आता आपण तुम्ही एक म्हणजे गोष्ट नोटीस केली का मित्रांनो, इथे 5 वेळेस आपल्याला ऍडिशन परफॉर्म करायची होती, म्हणून आपण ठीक आहे 5 वेळेस लिहून घेतलं बरोबर. आता अशी कोडिंग तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही मित्रांनो. असा म्हणजे एकच स्टेटमेंट तुम्ही पुन्हा 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 लिहिलं, बरं ठीक आहे इथे 5 होतं म्हणून आपण 5 वेळेस लिहून घेतलं. इथे समजा जर 500 वेळेस असतं, 500 वेळेस, तर तुम्ही एवढ्या म्हणजे आपण एवढ्या ओळी काय 500 वेळेस लिहू का आपण? तर ते कोणीही लिहिणार नाही बरोबर. 500 वेळेस काय 50 वेळेस जरी आपल्याला लिहायचं असतं तरी आपल्याला आता 5 वेळेस पण समजा एवढं मी आता कॉपी पेस्ट केलं म्हणून कमी वेळ लागला, पण आपण पुन्हा हे टाईप करत असतो तर किती वेळ लागला असता बरोबर. आता तर आपण म्हणजे असं काय आहे का की समजा ह्या लाईन आपण हे बघा आता एवढ्या ज्या लाईन्स आहे या लाईन आपण एकदाच लिहायच्या, फक्त एकदाच लिहायच्या. हे बघा एवढ्या लाईन्स आहे म्हणजे आपल्या ह्या 5 ओळी आहे, या 5 लाईन या एकदाच लिहायच्या आणि जेवढ्या वेळेस आपल्याला फंक्शन 500 काय 1000 वेळेस जरी आपल्याला ते एक्झिक्यूट करायचं असेल तरी ते झालं पाहिजे बरोबर. तर या ठिकाणी तो आपण जो कन्सेप्ट शिकणार आहोत तो आला मित्रांनो, आणि ते म्हणजे काय? ते म्हणजेच फंक्शन. फंक्शन हा अतिशय पॉप्युलर आणि सर्वात जास्त यूज होणारा कन्सेप्ट आहे मित्रांनो. फक्त सी लँग्वेज मध्येच नाही तर जावा, C++, पायथन सर्व ठिकाणी फंक्शन चा यूज होतो. म्हणजे आपल्याला काय तर फंक्शनचे जे फायदे आहे आपण आता या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की फंक्शनचे काय फायदे आहे आणि किती इम्पॉर्टन्स आहे बरोबर. आता इथे तुम्हाला एक फायदा तर समजला असेल मित्रांनो, हे आपले किती एफर्ट्स म्हणजे हे एक प्रकारे एफर्ट्सच झाले ना, म्हणजे आपण हा कोड टाईप करतोय हे आपले एफर्ट्सच झाले. मग आपण हे एफर्ट्स आपल्याला कमी करायचे आहे. कमी कसे करायचे? तर एवढ्या ओळी ज्या आहे त्या पुन्हा पुन्हा लिहिण्यापेक्षा, आता इथे 500 वेळेस लिहू का आपण? अजिबात नाही, कोणीच लिहिणार नाही मित्रांनो. मी नाही, तुम्ही नाही आणि दुसरं कोणीही लिहिणार नाही. हे बघा आता तुम्हाला समजलं तसंही की आपण ह्या ओळींना एकदाच लिहू आणि आपण त्या ठिकाणी कन्सेप्ट कोणता यूज करू? तर फंक्शन नावाचा कन्सेप्ट यूज करू बरोबर. मग आता त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं? तर हे बघा आता आपल्याला काय करावं लागेल, तर हे बघा व्हॉइड मेन जे आहे मित्रांनो, ते व्हॉइड मेन सुद्धा एक फंक्शनच आहे बरोबर. मग आता फंक्शन आपण व्हॉइड मेन फंक्शन कसं लिहिलं आहे बरोबर. हे बघा पहिले त्याचं नेम दिलेलं आहे, त्यानंतर त्याची बॉडी कशी सुरू झाली, तर कर्ली ब्रॅकेट पासून त्याची बॉडी सुरू झाली इथे आणि इथे त्याची बॉडी एंड झाली बरोबर. मग आपल्याला असंच याला काय करावं लागेल? याला एक ब्लॉक बनवावं लागेल मित्रांनो. याला काय करावं लागेल? एक ब्लॉक बनवावं लागेल. आता इथे काय नंबर ऑफ लाईन्स असे सेपरेट लिहिलेलं आहे, तर आपल्याला याला एक ब्लॉक बनवावं लागेल आणि त्या ब्लॉकला आपल्याला पुन्हा पुन्हा 500 वेळेस काय 1000 वेळेस जरी कॉल केला तर तेवढा कोड आपल्याला एक्झिक्यूट होईल बरोबर. प्रॉपर आउटपुट येईल एकदम. तर मी आता एक नवीन आता तुम्हाला करून दाखवतो. एक नवीन फाईल हे आपण असंच राहू देऊ आणि एक नवीन फाईल मी ओपन करतो आणि हाच कोड मी समजा तिथे घेतो बरोबर. समजा इथे कॉपी पेस्ट केला मी हा कोड आणि आता आपण त्याला आणि हे एवढं आपल्याला फक्त एकदाच लिहायचं आहे ना, म्हणजे आता मी ह्या कोडला इरेज करतो. हे बघा आता ह्या कोडला मी इरेज केलं. हे पण आपल्याला लागणार नाही, आपल्याला एकदाच कोड लिहायचा आहे ना, त्यामुळे आता तर आपल्याला याला हे फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन जर आपण लिहिलं तर आपल्याला 100% एरर येईल. त्यामुळे आपण याला एकदा बाहेर काढू बरोबर. म्हणजे आपण बाहेर काढून म्हणजे मेन फंक्शन मध्ये होतं ना हे, तर मेन फंक्शनच्या आपण बाहेर काढलं बरोबर. कारण मेन सुद्धा एक फंक्शनच आहे आणि आपण दुसरं फंक्शन बनवतो आहे ना, तर याला युजर डिफाईन फंक्शन म्हणतात मित्रांनो. आता हे काय युजर डिफाईन, प्री डिफाईन हे काय असतं ते आपण या फंक्शन नावाच्या टॉपिकवर मी जेवढ्या व्हिडिओ असतील पूर्ण डिटेल तुम्हाला फंक्शन नावाचा कन्सेप्ट पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला समजलं म्हणजे समजलं पाहिजे अशा मी व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने खूप एक्सप्लेन करून बनवणार मित्रांनो. आता ते 3 असतील 4 असतील जेवढे असतील तेवढ्या मी व्हिडिओ शॉर्ट मध्ये, कारण एकच व्हिडिओ मध्ये मी पुन्हा करू शकतो पण त्या खूप व्हिडिओ मोठी झाली तर ते तुम्हाला पण बघायला म्हणजे कंटाळा येतो बरोबर. तर मी आता पार्ट मध्ये पूर्ण म्हणजे फंक्शनचे महत्वाचे कन्सेप्ट आहे पूर्ण शिकवणार आहे बरोबर. आता ही आपली पहिलीच व्हिडिओ आहे. तर आपण हे बघा
आता आपल्याला काय करायचं आहे, तरी हा ओळी आपण ठीक आहे समजलं एक वेळेस लिहायचा आहे. मग आता आपल्याला याला एक ब्लॉक बनवायचा आहे. आता ब्लॉक कसा बनतो हे बघा, ब्लॉक कशापासून बनतो तर कर्ली ब्रॅकेट पासून ब्लॉक बनतो मित्रांनो. हे बघा आता कर्ली ब्रॅकेट पासून हा कर्ली ब्रॅकेट पासून ब्लॉक सुरू झाला आणि या कर्ली ब्रॅकेटला आता आपल्याला सर्व लाईन कव्हर करायच्या आहे ना, म्हणून इथे आपण इथे ब्लॉकला क्लोज केलं बरोबर. म्हणजे बघा ही जी झाली ती बॉडी झाली मित्रांनो. आता एक बॉडी म्हणजे काय, ब्लॉक झाला. ब्लॉक काय तर कोणाचा ब्लॉक झाला तर फंक्शनचा ब्लॉक झाला बरोबर. मग आता हा एक ब्लॉक बनला बरोबर, बनलं झालं आपलं म्हणजे 50% सोल्युशन झालं. मग आता आपल्याला याला कॉल करायचं. आता कॉल कसं काय करशाल याला, म्हणजे आपण हे बघा पूर्ण ब्लॉक तर बनवून दिलं पण याला काही नाव नाही काही नाही, नाव गाव तर द्यावं लागेल ना आपल्याला, म्हणजे तरच आपण याला कॉल करू शकू. फक्त असं जर ठेवलं तर त्याला आपण म्हणजे एक्झिक्यूट कसं करायचं, म्हणजे त्याला कॉल कसं करायचं बरोबर. म्हणून आपण त्याला एक नाव देऊ बरोबर. मग आता आपण ते फंक्शन तुम्हाला कसं म्हणजे त्याचा सिंटॅक्स वगैरे मी ते तुम्हाला सांगतोच, पण आता इथे आपण तुम्हाला फक्त ते सोल्युशन करून दाखवतो. म्हणून हे बघा व्हॉइड नावाचं रिटर्न टाईप असतो. त्यानंतर याला काही तर नाव द्यायचं ना, म्हणून आपण ऍडिशन परफॉर्म करतो म्हणून आपण याला ऍडिशनच नाव देऊन देऊ बरोबर. ऍडिशन. त्यानंतर इथे ब्रॅकेट्स असतात. आता हे ब्रॅकेट्स का असतात, हा थोडा मोठा कन्सेप्ट आहे मित्रांनो, थोडा कॉम्प्लेक्स पण वाटेल तुम्हाला. हे बघा इथे आपण आर्ग्युमेंट्स पास करतो. आता जर फंक्शन काही आर्ग्युमेंट्स एक्सेप्ट करत असेल तरच आपण हे ब्रॅकेटमध्ये काही लिहितो, नाहीतर काहीच लिहत नाही बरोबर. हे पण आपल्याला हे ब्रॅकेट मस्ट आहे मित्रांनो. जर काही फंक्शन आर्ग्युमेंट एक्सेप्ट जरी नसेल करत तरी आपल्याला हे ब्रॅकेट रिकामे म्हणजे ब्लँक आपल्याला ठेवावं लागतात बरोबर, पण द्यावंच लागतात. जर आपण हे असे ब्रॅकेट दिलं नाही फक्त ऍडिशन असं लिहिलं बरोबर, म्हणून आपण ते एरर येऊ नये म्हणून आपण आधीच देऊन ठेवले ब्रॅकेट. आता आपल्याला याचं ह्या प्रोग्राम कसा बनवायचा आहे तर आपण या फंक्शनला नंबर देऊ आणि ते म्हणजे 5 नंबर देऊ आपण, आणि ते नंबरची आपल्याला ऍडिशन या प्रोग्रामने दिली पाहिजे बरोबर. असं आपल्याला प्रोग्राम बनवायचा आहे. याचं आपण सोल्युशन बघूयात. आता आपल्याला याला कॉल करावं लागेल बरोबर. आपला 5 वेळेस करा का 100 वेळेस करा, तुम्ही किती वेळेस करू शकतो. हे बघा आता आपण इथे ऍडिशन नावाच्या फंक्शनला कॉल केला आणि त्याला आपण समजा आर्ग्युमेंट समजा पहिल्या याला 10 नंबर त्यानंतर 20 पास करून दिला. हे आर्ग्युमेंट्स आहे मित्रांनो, हे तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आणि जर नसेल माहिती तर नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. आता इथे जस्ट तुम्हाला फक्त सिम्पल मध्ये म्हणजे फंक्शनचा कन्सेप्ट इंट्रोडक्शन आहे मित्रांनो, फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे, त्यामुळे जास्त समजलं तेवढं चांगलीच गोष्ट आहे. आणि जर जे गोष्टी नसेल समजल्या त्या पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर येणार आहे. आणि जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी त्याचं तुम्हाला 100% उत्तर देईल बरोबर. आता हे झालं 3 वेळेस. त्यानंतर इथे समजा आपण इथे 12 आणि इथे समजा आपण 13 अशी व्हॅल्यू देऊन दिल्या. काही व्हॅल्यू द्या मित्रांनो तुम्ही, असं काही नाही की याच व्हॅल्यू दिल्या पाहिजे तुम्ही. म्हणजे आपण इथे 2 डिजिटच्या दिल्या ना तर तुम्ही 3 डिजिटच्या द्या, 4 डिजिटच्या किती दिल्या तरी चालेल, तसं काही नाही. तर आपण इथे सिम्पल मध्ये इथे मी असे लिहिले. हे बघा आता आपण हे काय करतोय मित्रांनो, फंक्शनला कॉल करतोय. म्हणजे जोपर्यंत आपण फंक्शनला कॉल करत नाही तोपर्यंत त्याची बॉडी अजिबात एक्झिक्यूट होत नाही. त्यामुळे आपल्याला जर बॉडी एक्झिक्यूट करायची असेल तर आपल्याला त्याला कॉल करावा लागतो. आता हे किती झालं 4 वेळेस. आता आपल्याला 5व्या वेळेस मी फंक्शनला कॉल करतो. तर तुम्ही म्हणाले कॉपी पेस्ट काय नाही केलं, तर सर्वच कॉपी पेस्ट केलं तर काही उपयोग नाही, त्यामुळे मी इथे टाईप करतो. इथे हे झालं बरोबर. तर इथे 9+3 इथे 1 डिजिटची व्हॅल्यू आपण दिली बरोबर. आणि त्यानंतर इथे काय झालं हे बघा. आता हे झालं आणि इथे आपल्याला एक्सेप्ट पण करावं लागेल ना. आता इथून जे आर्ग्युमेंट सेंड झाले ते आपल्याला इथे कुठेतरी एक्सेप्ट करावं लागतील ना मित्रांनो. त्यामुळे आपण हे बघा इथे इंटिजर एक्स नावाचं एक पहिलं व्हेरिएबल घेतलं आणि इथे इंटिजर वाय नावाचं, म्हणजे बघा आपलं कन्सेप्ट कव्हर होऊन गेला. म्हणजे 2 आर्ग्युमेंट एक्सेप्ट करत आहे ना हे फंक्शन, त्यामुळे ही जी 10 व्हॅल्यू असेल ही एक्स व्हेरिएबलवर येईल आणि त्यानंतर ही जी 20 व्हॅल्यू असेल ही वाय व्हेरिएबलवर येईल बरोबर. म्हणजे आता पहिल्यांदा या फंक्शन कॉलला काय होईल तर एक्स वरती 10 असाइन केला जाईल आणि वाय वरती 20 असाइन केला जाईल बरोबर. मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता इथे एक्सप्लेन करायला लागलो तर पुन्हा त्या व्हिडिओचं काही इम्पॉर्टन्स राहणार नाही बरोबर, म्हणून आता तुम्ही याला समजून घ्या. आता जर असे काही मित्र असतील तर त्यांना ऑलरेडी माहिती असेल बरोबर, पण आपल्याला म्हणजे ज्यांना काही माहित नाही, आता मी असं कन्सिडर करतो आहे की तुम्हाला काहीच माहित नाहीये, म्हणजे आपल्याला सर्व आपण एकाच वेळेस जाऊ बरोबर. आता जर तुम्हाला माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी मी सांगत आहे बरोबर. तर आता आपण काय केलं तर इथे आपल्याला ही व्हॅल्यू आता 10 आणि 20 ने लिहावं लागणार ना. इथे आपल्याला एक्स आणि वाय द्यावं लागेल का, तर हे बघा आता एक्स वर जी व्हॅल्यू आली ती व्हॅल्यू ए वरती स्टोअर केली जाईल बरोबर. एक्स वरती जी व्हॅल्यू आली ती ए वरती स्टोअर केली जाईल.
आलं लक्षात. आणि त्यानंतर आपण y वरती जी व्हॅल्यू आली ती आपल्याला b वरती स्टोअर करायची आहे. म्हणजे ही काय झाली, ही पहिली व्हॅल्यू झाली आणि त्यानंतर y जी ही काय आहे, दुसरी व्हॅल्यू आहे, बरोबर. म्हणजे हे या दोघांवर स्टोअर झाली. आता हे बघा, पहिल्या फंक्शन कॉलला काय झालं, तर हा 10 ही 10 व्हॅल्यू x वरती आली आणि 20 व्हॅल्यू y वरती आली, बरोबर. मग आपण काय केलं, 10 व्हॅल्यूला a वरती टाकलं आणि b व्हॅल्यू म्हणजे 20 y ची जी व्हॅल्यू आहे ती 20 आहे, मग ती 20 आपण b वरती टाकून दिलं आणि या दोघांची बाकी सर्व सेम असेल मित्रांनो, बाकी सर्व सेम, आणि या दोघांची ऍडिशन झाली ती इथे प्रिंट झाली, बरोबर. आता आपण बघूयात, याला रन करून बघूयात आपण. याला ऍडिशन 1 देतो याला मी, आणि डॉट सी नावाचे आपलं हे असतं, बरोबर. आणि इथे ऑल फाईल्स आणि इथे सेव्ह केलं, बरोबर. आता आपण याला रन करून बघूयात. हा, हे बघा, आपण 0 एरर 0 वॉर्निंग आपला प्रोग्राम रन झालाय मित्रांनो. हे बघा, आता आता हे आउटपुट बघा. हा झालं, आलं आपलं प्रॉपर आउटपुट. हे बघा, पहिलं 10 + 20 किती झाले, 30 आले, बरोबर. त्यानंतर आपण काय दिलं होतं, 30 आणि 20 दिले होते, तर याची किती आली, ते 50 आले, बरोबर. हे बघा, हा, हे बघा मित्रांनो, हे 5 वेळेस आपण हे केलं ना, तरी ते बरोबर 5 वेळेस आउटपुट आलं. आलं लक्षात. हे बघा, इथे 10 + 20 इथे 30 आलं, त्यानंतर 30 20 50, त्यानंतर हे आलं, बरोबर, 5 वेळेस. आणि आपण काय केलं मित्रांनो, आता हा कोड तुम्ही बघा, म्हणजे हे किती सोपं आहे. आपण एकदाच लाईन लिहिली, आता याला 5 वेळेस काय, मी हेच पुन्हा समजा हेच कॉपी करतो आणि यालाच पुन्हा मी ते हे करतो, बरोबर. हे झालं 5 आणि 5 10, हे झालं 15 आणि हे झालं 20, बरोबर. आता 20 वेळेस आपण हे केलं, व्हॅल्यू त्याच राहू देतो मित्रांनो, बरोबर. तेच आपल्याला आउटपुट डबल डबल येईल, बरोबर. आता तुम्ही म्हणा एरर येईल का, काय एरर येईल, फक्त नंबर आपण कोणतेही देऊ शकतो, बरोबर. म्हणून आपण याला पुन्हा रन करू. आता 20 आल्या पाहिजे, बरोबर. 20 वेळेस आलं, 20 वेळेस आहे बघा. हे तुम्ही मोजून घ्या, 20 असतील का, तरी बघा इथे हे 5, हे 5, त्यानंतर हे 5, त्यानंतर हे 5, त्यानंतर हे 5, बरोबर. 5 चोक 20 आले 20. मग आता हेच जर आपल्याला इथे आता हा कोड तुम्हाला लक्षात आला असेल, फंक्शनचं किती इम्पॉर्टन्स आहे हे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. आता हेच मला तुम्हाला म्हणजे क्लिअर करून द्यायचं होतं की फंक्शन किती इम्पॉर्टंट असतं. आता तेच जर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच व्हिडिओला सांगून दिलं असतं की फंक्शन असं असतं, आपलं एफर्ट्स कमी करतं, तर तुम्हाला काहीच कळालं नसतं मित्रांनो, कशी एफर्ट कमी करतं, काय करतं, म्हणजे आपल्याला कोड पुन्हा पुन्हा लिहावं लागत नाही असं. आता ही थिअरी जर मी तुम्हाला आता सांगितली, तर तुम्हाला ती थिअरी तुम्ही या प्रोग्रामशी रिलेट करू शकता, बरोबर. आणि तेच जर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं असतं की फंक्शन असतो, त्या फंक्शन ब्लॉक ऑफ कोड असतो, त्या ब्लॉक ऑफ कोडला आपल्याला एकदाच लिहितो आणि तो कोड आपण किती वेळ कॉल करू शकतो, बरोबर. तर इथे तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली बघितलं मित्रांनो, आणि आता मी तुम्हाला ती थिअरी सांगतो आणि मग तुम्हाला ते 100% क्लिअर झालं असेल. आणि जर तुमचं मित्रांनो क्लिअर झालं असेल ना, तर 100% तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा, म्हणजे मला तरी चांगलं वाटेल की तुम्हाला म्हणजे जे मला करायचं होतं ते सक्सेस झालं, बरोबर. आता आता हा कोड तुम्हाला समजला असेल, बरोबर, फंक्शनचा आउटपुट. आणि हे आउटपुट जर तुम्ही असं समजा आपण फंक्शन नसतं लिहिलं आणि समजा आपल्याला हा कोड बघा, आता हा कोड मध्ये काय केलं आपण, तर प्रत्येक वेळेस आपण सेपरेट सेपरेट लाईन लिहिल्या, बरोबर. हे बघा, सेपरेट सेपरेट लाईन लिहिल्या आणि आता समजा आपण इथे किती 20 वेळेस केलं ना आपण, हे बघा 20 वेळेस आपल्याला तो कोड करायचा होता, तर आपल्याला ह्या लाईन 20 वेळेस लिहावं लागल्या असत्या मित्रांनो. हे बघा 20 टाइम्स लिहावं लागल्या असत्या. आता इथे आपण 5 टाइम्स लिहायला आपल्याला एवढा वेळ लागला, आता 20 टाइम्स करायचं म्हटलं तर किती हे होईल मित्रांनो. आणि जर कोडची 2 कन्सेप्ट असतात, एक टाइम कॉम्प्लेक्सिटी असतो आणि एक स्पेस कॉम्प्लेक्सिटी. आता तुम्ही म्हणाल काय नवीन नवीन कन्सेप्ट घेऊन कन्फ्युजन, आता ते तुम्हाला सांगायला गेलो तर ते कन्फ्युजन होईल. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, तर ते टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला जेवढं सिंपल सोल्युशन करता येईल मित्रांनो, ते त्याच्यावर आपल्याला फोकस करावं लागतं, बरोबर. आता हे बघा, इथे तुम्ही हेच 20 वेळेस समजा, आता 20 आणि 20, आता याला आपण पूर्ण कॉपी पेस्ट करू आणि याला कॉपी पेस्ट केलं आणि हे 20 आणि हे 20, आता 40 वेळेस झालं मित्रांनो. आता जे आउटपुट असेल आपल्याला ते 40 वेळेस येईल, बरोबर. आता हा कोड खूपच मोठा झाला आपला, म्हणजे कितीही वेळेस तुम्ही कॉल करा, हे सांगायचं काय मला, कितीही वेळेस आपण त्याला कॉल करू शकतो आणि कुठूनही करू शकतो. हे बघा, आता हे 20 वेळेस आउटपुट आलं असेल, तर जरी नंबर, आता इथे नंबर प्रत्येक ठिकाणी आपण बदलायला गेलो, तुम्ही म्हणा हेच नंबर करता का, असं काही नाहीये, तुम्ही कोणतेही नंबर करा, बरोबर. तुम्हाला एका ठिकाणी मी करून दाखवतो. हे बघा, समजा एक नंबरलाच करून दाखवतो तुम्हाला मी. इथे समजा आपण 3 डिजिटचे करून, समजा इथे आपण 1000 दिलं, त्यानंतर इथे आपण समजा 1020 देऊन दिलं, बरोबर. आता काही नंबर घ्या मित्रांनो तुम्ही. हा कोड मी ना टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल. टेलिग्राम चॅनल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता, बरोबर. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणून तुम्ही हा कोड डाउनलोड करू शकता, बरोबर. हा, तर हे बघा, आता पहिली ऍडिशन काय आली पाहिजे, हे बघा 1020 1020 + 1000 किती झाली, 2020, बरोबर. हा, तर आपला एकदम भारी कोड बनलाय मित्रांनो. हे बघा, आता आपण काय केलं, हे एक्स्ट्रा पार्ट मी आता रिमूव्ह करतो. हे फक्त तुम्हाला सांगायचं आहे की ती थिअरीमध्ये असतो हा पार्ट, म्हणजे आपण फंक्शनला किती वेळेस कॉल करू शकतो आणि कुठूनही करू शकतो,
बरोबर. हा फंक्शनचा जो म्हणजे एक पॉईंट आहे. जर तुम्ही समजा पेपरमध्ये लिहिणार असाल तर एक्झाम मध्ये तुम्ही लिहिलं तरी हा पॉईंट बनू शकतो. बरोबर. हा तर हे बघा आता आलं तुमच्या लक्षात ते. तर आपण थोडी थेरॉटिकल बघूयात मित्रांनो. आता फंक्शन काय आहे ते तुम्हाला समजलंच आहे. बरोबर. का फंक्शन काय असतं, तर फंक्शन म्हणजे अ ब्लॉक ऑफ कोड. ब्लॉक ऑफ कोड इज नोन ॲज फंक्शन. म्हणजे काय, तर हे बघा आता हा काय झाला, हे बघा ब्लॉक ऑफ कोड इज नोन ॲज फंक्शन म्हणजे काय, हा बघा हा काय झाला, एक ब्लॉक झाला. बरोबर. हा पूर्ण एक ब्लॉक झाला म्हणजे ह्या एवढ्या ओळी तुम्ही किती वेळेस कॉल करा, एवढ्या ओळी एक्झिक्यूट होतील म्हणजे होतील. बरोबर. म्हणजे आणि आपण याला याला काय करू शकतो, हे बघा हे झालं पहिलं स्टेटमेंट. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे असतं म्हणजे काय, फंक्शनचा उपयोग आता आपण फायदे म्हणजे का फंक्शनला का आपण प्रोग्राम मध्ये युज केलं पाहिजे. बरोबर. तर आता एक पहिला फायदा समजला आपल्याला. समजा जो कोड असतो म्हणजे रिपिटेशन ऑफ कोड. आता हे बघा आपण इथे काय करतोय, रिपिटेशनच करतोय ना. म्हणजे इथे पण आपण त्याच ओळी लिहिल्या, त्यानंतर इथे पण त्याच ओळी लिहिल्या, त्यानंतर इथे पण त्याच ओळी लिहिल्या. बरोबर. मग आपल्याला हे रिपिटेशन झालं ना, म्हणजे पुन्हा पुन्हा लिहिण्याची गरज नाहीये. म्हणून जे रिपिटेशन असतं ते अवॉइड करण्यासाठी, म्हणजे त्या रिपिटेशन आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये करायचं नाहीये, त्यामुळे आपण फंक्शनचा यूज करतो. बरोबर. म्हणून टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ कोड वी यूज फंक्शन इन आवर प्रोग्राम. बरोबर. म्हणजे आपण रिपिटेशन जे असतं ते आपण अवॉइड करण्यासाठी आपण फंक्शनचा यूज करतो. बरोबर. हा जर आपला दुसरा बेनिफिट. बरोबर. आणि रियुजेबिलिटी. आता रियुजेबिलिटी का, तर हे बघा आपण यालाच काय केलं, इथे काय केलं आपण रियुजेबल, म्हणजे इथे कोड हा आपला रियुजेबल नाहीये. कारण हे बघा आता ह्या ज्या ओळी आहे ह्या एकदाच यूज होल्या, एकदाच यूज झाल्या. बरोबर. त्यानंतर इथे पुन्हा आपण नवीन लिहिल्या म्हणजे याचा पण यूज एकदाच झाला. बरोबर. इथे पण आपण पुन्हा नवीन लिहिल्या, याचा पण यूज एकदाच झाला. बरोबर. पण आता इथे बघा, इथे काय केलं आपण, रियुजेबिलिटी म्हणजे काय, पुन्हा पुन्हा यूज केला आपण. बरोबर. मग आता इथे पण काय, बघा पुन्हा पुन्हा लिहिलं का आपण, अजिबात नाही लिहिलं. बरोबर. एकदाच कोड लिहून घेतला आणि त्यालाच आपण किती वेळेस कॉल केला, 20 वेळेस कॉल केला होता. बरोबर. आता इथे जरी आपण 5 वेळेस, तर आपण किती 20 काय 1000 वेळेस काय 2000 वेळेस इथे आपण तोच कोड आपण पुन्हा पुन्हा युज करतोय. बरोबर. म्हणून इथे रियुजेबिलिटी सर्वात मोठं फायदा आहे मित्रांनो हा. म्हणजे आपण किती वेळेस त्याला युज करू शकतो, कुठूनही आपण फंक्शनला कॉल करू शकतो, किती वेळेस आपण फंक्शनला कॉल करू शकतो. बरोबर. ही सर्व थिअरी मित्रांनो, ही सर्व थिअरी तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर. आता हे झालं. आणि त्यानंतर अजून सांगायचं म्हटलं तर आपण काय करू शकतो, तर बाय युझिंग फंक्शन वी कॅन डिवाइड लार्ज प्रोग्राम इंटू स्मॉल प्रोग्राम. बरोबर. आता आपण इथे एवढ्या ओळी किती वेळेस लिहिल्या, या 5 वेळेस लिहिल्या. बरोबर. तर इथे आपल्याला 5 वेळेस लिहावं लागली का, नाही. तर आपण काय केलं, लार्ज प्रोग्रामला आपण स्मॉल प्रोग्राम मध्ये म्हणजे कन्वर्ट केलं. बरोबर. डिवाइड केलं आणि कन्वर्ट केलं. अजून त्यानंतर नेक्स्ट बेनिफिट काय झाला फंक्शनचा, तर कॉम्प्लेक्स जे टास्क असतं त्या कॉम्प्लेक्स टास्कला आपण स्मॉल स्मॉल पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो आणि त्याला आपण म्हणजे त्याला कंबाईन करून एक प्रोग्राम बनवू शकतो. बरोबर. आता ते काय असतं, आता हे जे स्टेटमेंट सांगितलं तुम्हाला, हे मी तुम्हाला ग्राफिकली म्हणजे एक्सप्लेन करून दाखवतो. हे तुम्हाला समजा डोक्यावरून गेलं असेल. हे बघा आता समजा मी ते पेंटला ओपन करतो, पेंट. आणि मी जे आता बोललो की कॉम्प्लेक्स टास्कला आपण स्मॉल म्हणजे सिंपल पार्ट मध्ये आपण त्याचं सोल्युशन बनवू शकतो. बरोबर. आता समजा आपण इथे हा एक कॉम्प्लेक्स टास्क आहे समजून घ्या मित्रांनो. आता तर ह्या कॉम्प्लेक्स टास्कला काय केलं आपण, म्हणजे स्मॉल स्मॉल पार्ट मध्ये आपण याला समजा डिवाइड केलं. बरोबर. आता याला आपण समजा हे झालं दूध पहिलं म्हणजे पहिला ब्लॉक झाला, हा दुसरा ब्लॉक झाला आणि हा तिसरा ब्लॉक झाला आणि हा चौथा ब्लॉक झाला. बरोबर. आता हा चौथा ब्लॉक म्हणजे काय झालं, हे जे कॉम्प्लेक्स टास्क आहे मित्रांनो, हे कॉम्प्लेक्स टास्क, या कॉम्प्लेक्स टास्कला काय केलं आपण, तर स्मॉल याच्यामध्ये डिवाइड केलं. बरोबर. तर हे हे काय झाले, त्याचे सोल्युशन झाले. बरोबर. हे बघा हे पहिलं सोल्युशन झालं, हे दुसरं झालं, त्यानंतर हे तिसरं झालं आणि हे चौथं झालं. बरोबर. आता तुम्हाला हे मी एक म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर समजा आपल्याला एक कॅल्क्युलेटर बनवायचं आहे मित्रांनो. एक समजा आपल्याला कॅल्क्युलेटर बनवायचं आहे. तर ते कॅल्क्युलेटर आपण कसं करतो, म्हणजे कॅल्क्युलेटर मध्ये काय असतं, तर ऍडिशन असते, सबस्ट्रॅक्शन असते, मल्टिप्लिकेशन असते, डिव्हिजन असते. बरोबर. समजा आपल्या इथे एक कॅल्क्युलेटर बनवायचं आहे. बरोबर. कॅल्सी करायचे आहे. आता कॅल्क्युलेटर मध्ये काय असतं, तर ऍडिशन असते, त्यानंतर इथे सबस्ट्रॅक्शन असते. बरोबर. सबस्ट्रॅक्शन त्यानंतर असते ते म्हणजे मल्टिप्लिकेशन असते. बरोबर. मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर इथे असते ते म्हणजे डिव्हिजन. बरोबर. अजूनही काय असतात म्हणजे मॉड्युलस वगैरे भरपूर ऑपरेशन असतात कॅल्क्युलेटर मध्ये. आपण आता सिंपल कॅल्क्युलेटरचं एक्झाम्पल घेतलं. बरोबर. आता हे बघा हे काय झालं, एक लार्ज टास्क झालं ना. हे लार्ज टास्कला आपण काय केलं, स्मॉल स्मॉल पार्ट. आता हा काय झाला, आपला प्रोग्राम पूर्ण प्रोग्राम झाला मित्रांनो. बघा हा कॅल्सी हा नावाचा पूर्ण प्रोग्राम झाला आणि हे आपले काय झाले, तर फंक्शन झाले. हे बघा हे पहिलं फंक्शन झालं, त्यानंतर हे दुसरं फंक्शन झालं, त्यानंतर हे तिसरं फंक्शन झालं आणि हे चौथं फंक्शन झालं. बरोबर.
तर आपण काय केलं, हे जे लार्ज आपलं म्हणजे हे होतं. आता जर समजा आपण ऍडिशन नावाच्या फंक्शनला सेपरेट लिहिलं, सबट्रॅक्शन नावाच्या फंक्शनला सेपरेट लिहिलं, मल्टिप्लिकेशनला सेपरेट लिहिलं आणि डिव्हिजनला सेपरेट लिहिलं आणि या सर्वांना कंबाईन करून आपलं कॅल्क्युलेटर बनलं. आलं लक्षात? असंच रिअल मध्ये कॅल्क्युलेटर बनलंय मित्रांनो. हे बघा, आता मी तुम्हाला नेक्स्ट प्रोग्राम वाटल्यास एक सेपरेट प्रोग्राम व्हिडिओ वर मध्ये तुम्हाला प्रोग्राम लिहून दाखवेल. आता तुम्हाला फक्त एक्सप्लेन करायचं होतं की जे ते मी स्टेटमेंट बोललो की आपण कॉम्प्लेक्स प्रोग्रामला आपण त्याचा स्मॉल स्मॉल पार्ट मध्ये डिवाइड करून सिम्पल करू शकतो. बरोबर. आता जर तुम्हाला समजा हे फंक्शन नावाचा कन्सेप्ट नसता तर तुम्हाला कॅल्क्युलेटर मध्ये एकाच ठिकाणी म्हणजे एकाच फंक्शन मध्ये सर्व ऍडिशन पण, सबट्रॅक्शन पण, मल्टिप्लिकेशन पण आणि डिव्हिजन पण तुम्ही लिहू शकला असता. पण झालं काय असतं, जर समजा तुम्हाला उद्या चालून समजा सबट्रॅक्शन मध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही एवढ्या मोठ्या समजा हा कोड आहे आणि या कोड मध्ये समजा तुम्ही इथे सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सर्व लिहिलं आणि नंतर कुठे शोधाल, आपला सरी हा 30 आहे आणि समजा तो 300 लाईनचा कोड बनला तर 300 लाईन मध्ये तुम्ही सबट्रॅक्शनला कुठे शोधाल, काय शोधाल, तर तुम्ही जर फंक्शन मध्ये त्याला डिवाइड केलं कुठूनही आपण त्याला फाइंड करू शकतो. बरोबर. तर हे सगळं त्या फंक्शनचे बेनिफिट्स आहे मित्रांनो. हे बघा, आणि या फंक्शनचं तुम्हाला हे पण समजलं असेल, हा झाला प्रोग्राम झाला आणि हे सर्व फंक्शन्स आहे मित्रांनो. हे 4 सर्व फंक्शन्स आहेत. बरोबर. तर आय होप मित्रांनो तुम्हाला फंक्शन म्हणजे काय हे समजलं असेल. जर हा कोड तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर या कोडची लिंक मी तुम्हाला हा कोड मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही त्याला डाउनलोड करू शकतात. आणि मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर तो डाऊट तुम्ही कमेंट मध्ये लिहा, तुम्हाला त्याचं नक्कीच मी उत्तर देईल. आणि मित्रांनो ही व्हिडिओ ज्या मित्रांना आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची आहे त्यांच्यापर्यंत ही नक्कीच व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, म्हणजे तुमच्याकडनं एकही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ हा व्हिडिओ बघण्यासाठी दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.